मी आत्ता मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टवर आहे. बघू आता आतमध्ये पण मी एक्सप्लोअर करतो काय काय गोष्टी आहेत आतमध्ये. तुम्ही जर एअरपोर्टला आलात तर आतमध्ये तुम्हाला काय काय शॉपिंग करायला मिळेल किंवा कुठं कसं काय करायचं आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये असणार आहे डिटेल्स, आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स देणार तो. तर मित्रांनो चला आतमध्ये जाऊन जरा बघूयात एअरपोर्ट. ओके बाय. मी मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आतला व्हिडिओ काढतोय. गोवा विलेज मस्त, म्हणजे परिसर जर बघायला गेला तर खूप सुंदर आहे. खूप छान एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट गोवाचा. GOX ना थलासा एक्सप्रेस. खूप छान कॅफे वाटतंय. एक छान लुक दिलेला आहे. आणि आता डिपार्चर्सच्या इथं आपण आलो आहे. आणि इथं तुम्हाला प्युअर व्हेज जे असतील ते इथं जाऊ शकतात. बिकानेरवाला तुम्हाला 3-4 तास इथं टाइमपास जरी करायचा असेल ना तर तुम्हाला बोर नाही होणार. एकदम स्वच्छता आहे. कॅफेज वगैरे पण आहेत इथं. अर्थ जुना नावाची बेकरी आहे, तर हे एक कॅफे चांगलं आहे. त्याच्यानंतर काहींना ड्राफ्ट बिअरची काही आवड आहे, तर पलीकडच्या साईडला पूर्ण ड्राफ्ट बिअर वगैरे आहे. तिथं काही विशेषकडे मायक्रो डिलिव्हरी पण आहे. आणि तुम्हाला जर प्युअर व्हेज खायचं असेल तर समोरच्या साईडला म्हणजे इकडच्या साईडला बिकानेरवाला तिथं प्युअर व्हेज आहे. आणि आत्ता आपण जो आतला सेक्शन आहे तिथं फिरतोय. एकदम मस्त आहे, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह आहे. भारी वाटतं, एकदम स्वच्छता आहे. आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट नंतरचं त्याच्यानंतर पाहिजे जसं मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट स्वच्छ आणि एवढं छान आहे, तसंच मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट पण छान आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आत्ता मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आतल्या साईडला आहे. आणि जर तुम्ही आतमध्ये बघायला गेलात तर पूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. प्रॉपर जर तुम्ही बघायला गेलात तर फिनिक्स मॉल सारखंच वाटतं. ब्रँड्स पण असे वेगवेगळे डॉमिनोज आहेत, त्याच्यानंतर KFC आहे, काही आर्टिफिशियल ज्वेलरी आहे, फॅब इंडिया आहे, त्याच्यानंतर स्टारबक्स आहे, पुमा आहे, ॲम्बलेज आहे. म्हणजे तुम्हाला जर आरामात 2-3 तास टाईमपास करून काही शॉपिंग करायची असेल ना तर खूप सुंदर ऑप्शन आहे. इकडं एक थोडं लवकर जरी आलात तुम्ही तर तेवढं तुम्हाला टाईम स्पेंड करायला मिळेल, शॉपिंग करायला मिळेल. घरच्यांसाठी, वाईफसाठी, फ्रेंड्ससाठी, फॅमिलीसाठी तुम्ही घेऊ शकता. खूप छान आहे, छान आहे. आतमध्ये एवढी स्वच्छता आहे ना, प्रॉपर प्लॅनिंग करून एअरपोर्ट बनवलेलं आहे. एकदम दिल खुश झालं माझं. आता आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे. गोवा टू पुणे मी चाललो आहे. गोवामध्ये 3-4 दिवस होतो आपण. खूप छान मजा केली, वेगवेगळे एरियाज एक्सप्लोअर केले. काय काय कुठं कसं गेलं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचे जे मित्रमैत्रिणी असतील, फ्रेंड्स, रिलेटिव्स जे असतील त्यांना प्लीज शेअर करा. आणि माझा जो ट्रॅव्हल ब्लॉग आहे राधे भगत ट्रॅव्हल डायरीज, ह्याला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि सेम असेच नवीन व्हिडिओज, नवीन एरियाज मी एक्सप्लोअर करेन तुमच्यासाठी आणेन आणि अपलोड करेन. तर परत एकदा एक्सप्लोअर करत राहा, फिरत राहा, निसर्गाचा आनंद घेत राहा. वेगवेगळ्या नवीन एरियाज तुम्ही बघून शिकत राहा. आणि आयुष्य सुंदर आहे, मोज मजेत जगत राहा. जय हिंद.